समन्तिध कुदाचनं अविरेने च सम्मन्ति एष धम्मो सनातनो नहीं रे नदेरानी समन्तिध कुदाचनं अविरेने च सम्मन्ति एष धम्मो सनातनो एष धम्मो सनातनो। भगवान बुद्ध म्हणतात, वैराशी वैरत्व करून वैर संपत नसतं, मैत्री करूनच वैर्यावर मात केली जाते, वैर्यावर विजय मिळवला जातो। हा निसर्गाचा न बदलणारा नियम आहे। शेंडीवाले जानवेवाले नंबर 1 चे चोर। सनातनो, सनातन हा शब्द चांगला वाटला तर उचलून घेतला। हा शब्द पाली भाषेतला शब्द आहे, तसंच राहू द्या। एकच साहेब, एकच साहेब। बाबासाहेब आंबेडकरांचं सामाजिक क्रांतीचं अभियान धम्म क्रांतीमध्ये बदललं। 1 जानेवारी 1927 ला पहिल्यांदा भीमा कोरेगावच्या विजयी स्तंभाजवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेले आणि या देशातल्या श्रवण संस्कृती आणि ब्राह्मण संस्कृतीच्या इतिहासाची दरार, इतिहासाचं संशोधन केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अनुसंधान करता आले। दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीला या देशाच्या इतिहासाचं अनुसंधान नाही करता आलं। ते केवळ आणि केवळ बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना करता आलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सगळ्यांना मजबूर करून गेलं। केवळ महात्मा गांधीच मजबूर नाही झाले। मजबूरी का नाम महात्मा गांधी असं म्हटलं जातं। केवळ महात्मा गांधीच मजबूर झाले नाही तर साऱ्या जगालाच मजबूर करून टाकले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या बुद्धीची तलवार, या बुद्धीचा हा बामगोळा साधा सुद्धा नव्हता। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्ञानाची तलवार परजली भीमा कोरेगावच्या विजय स्तंभाजवळ 1 जानेवारी 1927 ला। ब्राह्मणवाद्यांच्या हातात लेखणी होती। भीमा कोरेगावचा इतिहास लपवून ठेवला गेला, या देशाचा इतिहासच लपवून ठेवला गेला। पहिल्यांदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1 जानेवारी 1927 ला भीमा कोरेगावच्या विजय स्तंभाजवळ गेले। आमचा पराभवाचा इतिहास आहे। एक काळ असा होता की या महाराष्ट्रामध्ये 25 डिसेंबर 1954 ला भगवान बुद्धांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करताना देहू रोडच्या भाषणामध्ये मूर्तीची प्रतिष्ठापना करताना बाबासाहेब बोलले, या देशामध्ये जिथून इतिहास सुरू होतो, या देशातल्या प्राचीन ज्या लेण्या आहेत 2000 लेण्या या देशात आहेत आणि या 2000 लेण्यांपैकी एकट्या महाराष्ट्रात 1700 लेण्या आहेत। याचा अर्थ काय? याचा अर्थ 100% महाराष्ट्र बुद्धिस्ट होता। हा सगळा ब्राह्मणेतर, आदिवासी, भटका विमुक्त समाज, धर्मांतरित झालेले मुस्लिम असू देत की ख्रिश्चन असू देत, हे एकेकाळचे नागवंशीय लोक होते आणि हा सगळा नागवंशीय प्राचीन काळातला कालखंडातला समाज
भगवान बुद्धांच्या धम्म संस्कृतीचा वारसदार होता। हे नवीन शल्य, नवीन इतिहासाचं संशोधन केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाच हे उकलता आलं, हे समजवता आलं। दुसरा इतिहासातनं या देशात नाही झाला अजून। महात्मा फुले प्रबोधनकार ठाकरे जवळ पोहोचले होते, या निष्कर्षाच्या जवळ पोहोचले होते, पण हा सुस्पष्ट असा निष्कर्ष श्रमण संस्कृती आणि ब्राह्मण संस्कृतीच्या इतिहासातली दरार ही केवळ आणि केवळ हा बाबासाहेबांनाच 1 जानेवारी 1927 ला भीमा कोरेगावच्या विजयी स्तंभाजवळ कळलं। ते त्यांचं प्रेरणास्थान ठरलं, नवा इतिहास घडवण्याचं प्रेरणास्थान। म्हणून दरवर्षी ते कुठेही असोत 1 जानेवारीला ते भीमा कोरेगावच्या विजयी स्तंभाजवळ जात असत। आपल्या अनुयायांना ते सांगत असत की जा आपल्या लेकरा बाळांसकट तुम्ही 1 जानेवारीला तिथं येत जावा। कशासाठी? इथे आपल्या पूर्वजांच्या गळ्यातली गाडगी आणि कमरेचा झाडू काढून टाकण्यासाठी हे मोठं युद्ध लढलं गेलं होतं। 30,000 सैन्य भीमा नदीच्या पलीकड बापू गोखले त्या फळीचं नेतृत्व करत होते। दुसरीकडे इंग्रजांचं सैन्य, त्या इंग्रजाच्या सैन्यामध्ये 750 सैनिक, इतरत्र काही ओबीसी अल्पसंख्याक होते आणि प्रत्यक्ष ज्या नदीच्या तीरावर 500 महार सैनिक होते। पुढार पर जॉन स्टॉर्टन ज्या करत होते इंग्रज अधिकारी स्टॉटन, सिद्धनाथ महार आणि रायनाथ महार हे नेतृत्व करणारे। संभाजी महाराजांच्या समाधीला माथा टेकून हे दोघही वीर भीमा कोरेगावच्या विजय स्तंभाजवळ न जाता पहिल्यांदा संभाजी राजाच्या समाधीवर गेले दोनही वीर आणि पेशव्यांकडे गेले। बाळा पेशवे, खरड्याची लढाई तुम्हाला जिंकून दिली आम्ही, आता मात्र आमच्या गळ्यातली गाडगी आणि कमरेचा झाडू काढावा अशी आम्ही विनंती करतो। विनंतीला मान दिला नाही। लढाईचं हे लढाईतला नियम असतो शत्रूचा शत्रू मित्र, म्हणून इंग्रजांकडे हे गेले आणि म्हणाले आमच्या गळ्यातली गाडगी आणि कमरेचा झाडू काढाल काय, तर आम्ही ही लढाई जिंकून देतो। आणि ही धुवाधार लढाई, एकीकडे 30,000 सैनिक पेशव्यांचं, बापू गोखले त्यांचं नेतृत्व करणारे, भीमा नदीच्या पलीकडे, भीमा नदीच्या अलीकडे स्टॉटन, सिद्धनाथ रायनाथ महार आणि 500 महार सैनिक। नदीच्या तीरावर सिद्धनाथ महाराज जाऊन गरजतो। सिद्धनाथ महार म्हणतो बापू गोखले, आम्ही शांतीप्रिय आहोत, काहीही बिघडलेलं नाही, आम्ही अजूनही आमची शस्त्र खाली ठेवायला तयार आहोत, तुम्ही आमच्या गळ्यातली गाडगी आणि कमरेचा झाडू काढाल काय? तेव्हा उत्तर नाही आलं आणि लढाई जुंपली। इंग्रज अधिकारी धारातीर्थी पडला, इंग्रज अधिकारी धारातीर्थी पडला। जॉन स्टॉर्टननी आपली काही माणसं बापू गोखल्यांकडे समझोता करण्यासाठी पाठवली। सिद्धनाथ महाराजचं लक्ष पडलं, स्टॉटनकडे गेले, ऐका स्टॉटन अधिकारी, आम्ही एकदा जिंकण्यासाठी आलो ना, लढाईत पराभूत नाही होणार। आणि शेवटी ती लढाई झाली आणि त्या लढाईत 500 महाराणी, या सिद्धनाथ महाराजाचं नाव ऐकल्याबरोबर 2000 सैन्याची एक तुकडी पळून गेली, उरले 28,000 आणि एकही सैनिक उरला नाही। बघा, लक्षात घ्या, खऱ्या अर्थानं पेशव्यांचं पाणीपत हे भीमा कोरेगाव मध्ये झालेलं होतं। पेशव्यांच्या राजवटीत आपल्या पूर्वजांच्या गळ्यात गाडगी आणि कमरेला झाडू होते, हे झाडू होते। आणि हे स्वाभिमानाची लढाई आहे, हे समतेची लढाई आहे। आम्ही माणसं आहोत,
आम्ही माणसं आहोत हे सिद्ध करण्यासाठी ही लढाई लढली गेली होती. हे 1 जानेवारी 1927ला बाबासाहेबांच्या लक्षात आलं, दुसऱ्या कुणाच्याच नाही. म्हणून बाबासाहेब ही समतेसाठीची लढाई, माणुसकी प्राप्त करण्यासाठीची लढाई लढली गेली. माहिती नाही ज्या शंभू राजाची समाधी, जो शंभू राजा म्हटला जातो 14 वर्षाचं बाळ, तुम्हाला नाही माहिती, इतिहासाची लेखणी तुमच्या आमच्या हातात नव्हती. शिवाजी महाराज रायगडवरून उतरले, महाडच्या लेण्यांमध्ये गेले. पृष्ठ नंबर 79 बघा, 79. बखरकार सय्यद अली, मुंबई मराठीमध्ये आहे हा संदर्भ आहे. हे 14 वर्षाचं बाळ राजकुमार शंभू, शिवाजी महाराज त्या महाडच्या लेण्याच्या दिसल्या, त्या लेण्याच्या चारही भोवती 4 मूर्त्या आहेत भगवान बुद्धांच्या. 3दा प्रदक्षिणा घातली आणि इथे काहीतरी काचड किचड अक्षर लिहून आहेत रे बघ, मला समजत नाही. शिवाजी महाराज या 14 वर्षाच्या बाळाला म्हणाले, ए काहीतरी काचड किचड अक्षर लिहिले. म्हणून तर सम्राट अशोक नावाचा राजा होऊन गेला आणि त्यानं आपल्या मुलाला, मुलीला, जावयाला, नातवाला लंकेला पाठवून सारी लंका बुद्धमय केली म्हणतात. त्यांना माहिती असेल तू याच्यावर काहीतरी लिही, तुला संस्कृत समजते. 14 वर्षाचं बाळ पण परफेक्ट होतं, तू काहीतरी लिही. त्यांनी संस्कृत भाषेमध्ये या 14व्या वर्षाच्या राजकुमारांनी बुद्धभूषण नावाचा ग्रंथ लिहिला. आमचे मित्र बुद्धभूषण वाचा म्हणजे तुम्हाला कळेल. संस्कृत मध्ये बुद्धभूषण नावाचं एवढंच पुस्तक, राजांनी राज्य करायचं कसं लोकांवर. त्या पुस्तकामध्ये भगवान बुद्धांनी राजे महाराजे लोकांना जो उपदेश दिला होता प्राचीन काळात, महाराज ही प्रजा तुमच्या पुत्रासारखी आहे आणि तुमच्या पुत्राचे अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्याच्या मूलभूत गरजांची पूर्तता कशी करताय, त्यांचं भौतिक जीवन कसं सजवताय, हे धार्मिक राजाचं काम आहे. तोच उपदेश शंभू राजपुत्रांनी आपल्या बुद्धभूषण या पुस्तकांमध्ये संस्कृत मध्ये ग्रंथ लिहिला. मात्र समर्थ स्वामीचं पोट दुखायला लागलं. आयुष्यात कधीही आमचे कुणबी समाजातला एक देशमुख प्राध्यापक मामा देशमुख ते म्हणतात, आयुष्यात शिवाजी महाराजांची समर्थ रामदास स्वामीची कधी भेट झाली नाही, ते गुरुच नव्हते. संत तुकोबाराय हे खरे गुरु होते, पण विसरून गेलो आम्ही. इतिहास चुकीनं लिहिला गेला. शिवाजी महाराजांचे असली गुरु संत तुकोबाराया होते. संत तुकोबाराया हे शिवाजी महाराजांचे असली गुरु. शिवाजी हे महारींचा पोर म्हणून हिनवलं शेंडीवाल्यांनी. शिवाजीचे महारींचा खरंच जिजाऊ माता ही खरंच लखुजी जाधवांची लेक आहे. अलेक्झांडर कनिंघहॅम ज्या वेळेला लेण्यांमध्ये गेले अजिंठ्याच्या वाघाची शिकार करण्यासाठी, वाघ तर सुटून गेला, पण 26 नंबरची जी गुफा पाहिली, ती गुफा भगवान बुद्धांची महापरिनिब्बाण मुद्रा आणि आपल्या हातातली बंदूक बाजूला ठेवली. लॉर्ड कनिंघहॅम, अलेक्झांडर कनिंघहॅम, त्याचं वर्णन करत असताना डॉक्टर स्मिथ वाचा, ग्रंथ वाचा, पृष्ठ नंबर 122 ते 132 पर्यंत 10 पृष्ठावर वाचा. शिवाजी महाराजांच्या आई वडिलांचं लग्न हे अजिंठ्याच्या लेणीमध्ये झालं. शिवाजी महाराजांचे आजी आई जिजाऊ ही लखुजी जाधवाची लेक होती. लखुजी जाधव हे महार वतन होत, हे त्या पुस्तकात नमूद आहे. इतिहासच भुलून गेले, तुम्हाला नाही माहिती. शिवाजी हे महारींचा पोर म्हणून महाराष्ट्रातला एकही ब्राह्मण राज्याभिषेक करण्यासाठी आलेला नव्हता. शेवटी भारोभार केला, काशीवरून गागा भट्टाला आणलं. आमचे सय्यद अली ते ज्यावेळेला राज्याभिषेक होता त्यातल्या डाव्या पायाच्या अंगठ्याने शिवाजी महाराजांच्या मस्तकाला टिळा लावून राज्याभिषेक केला. हा दुसरा राज्याभिषेक अजूनही लपून आहे. 1 जानेवारीला भीमा कोरेगावच्या विजय स्तंभाजवळ मी खुला करणार आहे. 1 जानेवारीला शिवाजी हे महारींचं पोर म्हणून कुठलाही ब्राह्मण महाराष्ट्रातला राज्याभिषेक करण्यासाठी आलेला नव्हता. लखुजी जाधव हे
महार वतन होतं हे इंग्रजांनी बरं त्यांच्या ग्रंथात जपून तरी ठेवलं, नाहीतर माहिती नाही राजा हो. या देशातला इतिहासच विकृत करून टाकला. जो इतिहास विसरतो तो इतिहासाला काय निर्माण करणार आहेत. इतिहासाचं एक एक पान तुम्हाला पुन्हा नव्यानं लिहावं लागेल. भीमा कोरेगावचा विजय स्तंभ सारं जग बदलण्यासाठी बाबासाहेबांसाठी प्रेरणास्थान ठरला. जगाला युद्धाची नाही तर जगाला बुद्धाची गरज आहे. बुद्धाच्या धम्मानी सारं जग तरणार आहे. अरे प्रत्येक माणूस आपापल्या घरात, गावात, नगरात, राज्यात, देशात, साऱ्या जगात दोन माणसं एका आईची देठ असली तरी एक नाही आहे. आणि आम्ही सारे जग जोडायला चाललो. वैर्यावर वैरत्व करून हे वैर संपत नसतं. मैत्री करूनच वैर्यावर मात केली जाते, विजय मिळवला जातो. हा निसर्गाचा न बदलणारा नियम आहे म्हणून सनातन. पण शेडीवाल्यांनी आमचा सनातन धम्म उलटा चोर कुतवाल कोडाटे असं झालंय. इतिहासाची लेखणी पहा. हा संपूर्ण समाज जो आपला इतिहास भुललेला आहे. सम्राट आम्हाला राम रावणाचं युद्ध आमच्या माथी ठोकलं गेलं, मारलं गेलं. हा असली राम, काल्पनिक रामाची गोष्ट सोडा. हा असली राम म्हणजे पुष्यमित्र शुंग होय. हे जे 10 राजे म्हणतात ना, 10 राजे, 10 रावणाचे तोंड, हे राजे मौर्य राजे जे बुद्धिस्ट राजे होऊन गेले आणि 10वा राजा हरला. म्हणून त्यांनी विजयादशमीच्या दिवशी, ज्या दिवशी सम्राट अशोकाची धम्म दीक्षा झाली होती, तो धम्म विजय दिवस, त्या दिवशी यांना 10वा राजा हरला म्हणून विकृत नाव दशहरा, विकृत नाव. त्या दिवशी सम्राट बृहद्रथाची शेवटचा हा धम्म राजा सम्राट अशोकाचा पळनातू, त्याची कप्तानं पकडलं, त्याची शस्त्र हिसकावून घेतली आणि 15 दिवस तब्बल नजर बंद ठेवून ज्या दिवशी तेल पजोतंग, तेलाचे दिवे प्रज्वलित करून महास्तूपांची 84,000 महास्तूपांची एकाच वेळेला पूजा केली गेली, तो दिवाळीचा दिवस होता, दीपदानोत्सव. हे कोण म्हणत? पुराणे पुराणे. तुम्ही पाटलीपुत्रला, जे पाटणा आहे ना, अलीकडची बिहारची राजधानी, तिथे अभिलेख लिहिलेला आहे धम्मलिपी मधला. काय लिहिला आहे? 3ऱ्या महासंगायनानंतर मोगली पुत्र तिस यांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये महाधम्म रक्षित नावाच्या भिक्षूला, अर्हत भिक्षूला पाठवून पंढरपूर जिथे चंद्रभागा नदीच्या काठावर पायाभरणी पासून तर भगवान बुद्धांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यापर्यंत भंते महाधम्म रक्षित हा यवन भिक्षू त्यांच्या उपस्थित समारंभ पार पाडला. जंगल होतं, झुडपी. पहिल्यांदा ते विहार बांधलं गेलं. त्या मूर्तीचा टोप आहे ना विठ्ठलाच्या, तो भदंत महाधम्म रक्षित या अर्हत भिक्षूंनी युरोप, तिथून रोम मधून आणला, ग्रीक मधून आणला. हे लिखाण अभियात अनुपिटकामध्ये महावंश या ग्रंथात पृष्ठ नंबर 183 वर नमूद आहे. वाऱ्यावर बोलत नाही. 3ऱ्या संगायनानंतर जे अजूनही ज्या धम्मलिपीमध्ये अभिलेखावर ज्या पाटलीपुत्राला अजूनही लिहून आहे, 3ऱ्या महासंगायनानंतर महादेव नावाच्या अर्हस्थवीराला, त्याला महिषा मंडलाला पाठवलं. सम्राट अशोकाचा मुलगा महेंद्र त्याची प्रवज्या महादेव नावाच्या अर्हत भिक्षूंकडून जाती. बाबासाहेबांनी ब्रह्मा विष्णू महेश यांना देव मानणार नाही, त्यांची पूजा करणार नाही म्हणून आपलं दुर्लक्ष झालं. मी त्या ठिकाणी जाऊन आलो. पचमरीच्या त्या बुद्धाच्या लेण्या आहेत, पचमणीला बुद्धाच्या लेण्या आहेत. मिस्टर महेंद्र मोदीजी, माझी गोष्ट ऐकताय का? सरकारतर्फे ऐका. मिस्टर मोदीजी ऐका, तुम्ही या देशाचे प्राईम मिनिस्टर आहात. तुम्ही मात्र सोमनाथ मंदिराच्या ट्रस्टचे अध्यक्ष पण आहात. आमची मैत्रीण एक प्रोफेसर आहे दिल्ली विश्वविद्यालयामध्ये, प्राध्यापक डॉक्टर वीणा जैन म्हणून आहे. ते जैन समाजाची प्रोफेसर आहे. ती पुरातत्व खात्याची अभ्यासिका आहे.
ती त्या ठिकाणी गेली आणि 3 मजली जे सोमनाथचं मंदिर म्हणतात ना, 3 मजली बुद्ध विहार आतमध्ये आहे. पुरातत्व खातं असं बोलतं. बाबरी मस्जिद ती बाबरी महाविहार होतं. अलाहाबादच्या हायकोर्टाने जो निर्णय ज्ञानवापी हा शब्द पाली शब्द आहे. ज्ञानवापी या शब्दाचा अर्थ बुद्ध होतो. बुद्धाचंही नाव आहे. तिथे जे लिनपिन म्हणतात तर लिनपिन नाही आहे, ते स्तूप आहे. तुम्ही जिथे खोदाल ना तिथे बुद्धच दिसेल. जिथे खोदाल तुम्ही तिथे बुद्धच दिसेल. तिथे नरेंद्र मोदीजी, तुम्ही ते सोमनाथचं मंदिर आमच्या बुद्धिस्ट लोकांना देताय का? ऐका, इमानदारी खवळते का? येते का? नाही येणार. ज्ञानवापी हे मस्जिद नाही, मंदिर नाही, ते विहार आहे. तुम्ही जिथे खोदाल ना, बाबरी मस्जिद ते बाबरी महाविहार होतं. म्हणून का आम्ही सांप्रदायिक दंगे करत बसायचं का? सांप्रदायिक तणाव वाढून माणसात दौर्मनस्य वाढवून काही माणसांची प्रगती होईल का? आम्ही नाही आहे मानत. अरे आम्ही माणसं आहोत, सगळी माणसं. ते हिंदू असोत की बौद्ध असोत की जैन असोत की शीख असोत की यहुदी असोत की इसाई असोत, मुस्लिम असोत, ब्राह्मण असोत की ब्राह्मण, तर काय की गोरे, या देशातले की त्या देशातले, या वंशाचे की त्या वंशाचे असू देत, आपण माणसं आहोत. आणि माणसाला चांगला आणि वाईट समजतं की नाही? देशांमध्ये दुराभाव निर्माण करून आपण काय साध्य करणार आहोत या देशातल्या नागरिकांनो? अरे अभ्यास करा, अभ्यास. ज्ञानाची तलवार चालवा. ही अशी सुटपुटी शस्त्र चालवून काय बाहेर लाभ होतो का? आमचे पोलीस बांधव, त्यांना काय माहिती आम्ही काय करतो म्हणून? आदेशाचं पालन करतायत. तहसीलदारांना काय माहिती आम्ही आदेशाचं तिकडून